हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बटाट्याचे पराठे करणार आहोत। त्यासाठी मी 2 ते 3 बटाटे उकडून बारीक खिसून घेतलेले आहेत। एकदम पुरणासारखे बारीक खिसलेले आहेत। कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी, जिरे आणि कांदा टाकायचा। कांदा थोडासा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा। टोमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं टोमॅटोमध्ये आणि हलवून घ्यायचं। लाल तिखट, हळद टाकायची, कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर किसलेला बटाटा टाकायचा आणि एकदम डोशासारखी भाजी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आहे, 2 चमचे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पुरणाचा उंडा भरतात तसं आपल्याला पराठ्यासाठी उंडा भरून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। एकदम जोर देऊन असा पराठा लाटायचा नाही, कारण भाजी बाहेर येऊ शकते। तव्यावरती तेल टाकायचं किंवा तूप आणि पराठा टाकायचा। छान खालून भाजल्यानंतर आपल्याला पराठा उलटून घ्यायचा आहे आणि नंतर तेल टाकून आणखीन उलटून घ्यायचे। असे खरपूस होईपर्यंत आलटीपलटी करत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खूप छान लागतात असे पराठे आणि एकतर डाळीचं पीठ टाकल्यामुळे आपले पराठे अजिबात फुटत नाहीत आणि खायला पण खूप छान लागतात। एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।